नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील एक खूपच सुंदर आणि प्रेरणा देणारी कविता 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली याचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग वर्कशॉप मधला पहिला प्रश्न पाहूया. Question 1. Read the different messages in the poem given below. Choose the one that suits this poem best. So the question is simple. खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला त्यातला बेस्ट म्हणजे सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे, जो या कवितेचा आत्मा आहे, द सोल ऑफ द पोएम. Let's look at the options. A. Face life whatever it may give you. B. Fulfill all your dreams and unfulfilled desires. C. Be yourself and do what your heart tells you. D. Accept all possible changes or risks that you have taken. E. Keeping your self-esteem intact, just try to relax in life. आता या सर्व पर्यायांवर विचार करण्यापूर्वी कवितेचा मुख्य विचार आठवा. कवी काय म्हणतो? कवी आपल्याला सांगतोय की जर तुम्ही आयुष्य एकाच चौकटीत जगलात तर तुम्ही हळूहळू मरत आहात. तर या सगळ्या पर्यायांपैकी कोणता संदेश कवितेच्या अगदी जवळचा वाटतो? The correct answer is C. Be yourself and do what your heart tells you. हा या कवितेचा सर्वात योग्य आणि खरा संदेश आहे. All right. I hope question 1 is crystal clear. Now let's tackle question 2. This one has 3 parts. So let's go through them one by one. Question 2. State the following. Let's start with part A. A. Theme or central idea of the poem. So what is the theme or central idea? थीम म्हणजे कवितेचा मुख्य विषय किंवा गाभा. The main message the poet wants to give. And the answer is, the poem's central idea is that a life of safety and routine is a form of slow death. To truly live, one must embrace risk, change and passion. Let's break it down. कवी काय म्हणतोय? A life of safety and routine म्हणजे रोज तेच सुरक्षित आयुष्य जगणं इज अ फॉर्म ऑफ स्लो डेथ म्हणजे तुम्ही जिवंतपणीच मरत आहात. टू ट्रूली लिव्ह, टू रिअली एन्जॉय लाईफ, यू मस्ट एम्ब्रेस म्हणजे स्वीकारायला हवं. काय? रिस्क, चेंज अँड पॅशन. धोका पत्करणं, बदल घडवणं आणि उत्कट भावनांना जगणं. सिम्पल राईट? कवितेच्या प्रत्येक ओळीत हाच विचार दडलेला आहे. Now let's move to part B. B. Line that provides evidence of the theme. Evidence म्हणजे पुरावा. आपल्याला कवितेतील अशी एक ओळ शोधायची आहे जी आपण आत्ताच चर्चा केलेल्या थीमला सिद्ध करते. And the perfect line is, if you do not change your life when you are not satisfied, you start dying slowly. This is a powerful line. ही ओळ थेट सांगते की if you are not satisfied म्हणजे तुम्ही तुमच्या नोकरीत, तुमच्या प्रेमात, तुमच्या आयुष्यात समाधानी नसाल आणि तरीही काही बदलत नसाल तर यू स्टार्ट डाइंग स्लोली. इट परफेक्टली प्रूव्स द सेंट्रल आयडिया. Okay, ready for the last part of this question? Part C. C. 3 characteristics from the poem that make a person dull and uninteresting. Dull and uninteresting म्हणजे कंटाळवाणा आणि नीरस. कवितेनुसार कोणत्या 3 गोष्टींमुळे व्यक्ती अशी बनते? The poem gives us many clues. Let's list 3. The 3 characteristics from the poem that makes one dull and uninteresting are becoming a slave of your habits. कवितेत म्हटलंय, if you become a slave of your habits, walking every day on the same paths, म्हणजे सवयींचे गुलाम बनणे. Not going with fresh emotions. This comes from the lines, if you avoid to feel passion and their turbulent emotions, म्हणजे नव्या ताज्या भावनांना टाळणे. अँड नॉट फेसिंग एक्साइटिंग रिस्की चॅलेंजेस. अँड दिस इज फ्रॉम इफ यू डोंट रिस्क वॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, म्हणजे रोमांचक आणि धोकादायक आव्हानांना सामोरे न जाणे. मित्रांनो, ही कविता जशी आपल्याला भरभरून जगण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देते, तशीच ही प्रेरणा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही पोहोचवू शकता. जर आमचं शिकवणं तुम्हाला खरंच मनाला भिडत असेल, तुमच्या अभ्यासात मदत होत असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला आणखी ऊर्जा देतं.
आता आपण थोडं ग्रामरकडे वळूया. डोंट वरी, विल मेक इट सुपर इझी. लेट्स लुक ॲट क्वेश्चन 3. 3. Pick out 4 adjectives from the poem and write them with the nouns they describe. So what are adjectives? Adjectives म्हणजे विशेषण. The words that describe a noun. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. आपल्याला कवितेतून असे 4 adjectives आणि ते ज्या nounsना म्हणजे नामांना डिस्क्राइब करतात त्यांच्या जोड्या शोधायच्या आहेत. Let's look at the answers directly. First one is same paths. Here, paths is the noun and same is our adjective. Second one, different colors. Colors is the noun and different is the adjective. Third one, turbulent emotions. Here, emotions is the noun and turbulent is the adjective. And the last one, sensible advice. Advice is the noun and sensible is the adjective describing it. चला, आता आपण क्वेश्चन 4 पाहूया. हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 4. Compare the structure of the poem You Start Dying Slowly to the poems in Unit 1, 1.1 and 1.3. To which poem does the structure match? What differences do you notice in the other ones? Note them down. तर मित्रांनो, इथे आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. फर्स्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली ह्या कवितेची रचना म्हणजे स्ट्रक्चर युनिट 1 मधल्या कुठल्या कवितेशी जुळते हे सांगायचे. आणि सेकंड, जी दुसरी कविता आहे तिच्या आणि या कवितेमध्ये काय फरक आहेत ते सांगायचे. So let's start with the first part. The answer is the structure of the poem 1.3 Basket Full of Moonlight matches with this poem. कारण दोन्ही कविता फ्री वर्स मध्ये आहेत. म्हणजे त्यात कोणतीही ठराविक यमक रचना किंवा रायमिंग स्कीम नाही. नाव फॉर द सेकंड पार्ट. आता आपल्याला अ टीनेजर्स प्रेयर पोएम 1.1 आणि आपली कविता यू स्टार्ट डाईंग स्लोली यांच्यातले फरक बघायचेत. द आन्सर इज गिवन इन अ नाईस टेबल फॉर्मॅट. चला एक एक करून पाहूया. पॉइंट 1, राईम अँड रिदम. अ टीनेजर्स प्रेयरमध्ये राईम स्कीम आहे. बट इन यू स्टार्ट डाईंग स्लोली ही एक फ्री वर्स कविता आहे विथ नो राईम्स और रायमिंग स्कीम. पॉइंट 2, टाइप ऑफ पोएम. A teenager's prayer is a narrative teenager's prayer. You Start Dying Slowly is a didactic poem, म्हणजे उपदेशात्मक कविता आहे. पॉइंट 3, स्टॅन्झा स्ट्रक्चर. अ टीनेजर्स प्रेयरमध्ये क्वाट्रेन्स आहेत म्हणजे 4 ओळींचं कडवं. बट इन यू स्टार्ट डाईंग स्लोली देर इज अ डिफरंट नंबर ऑफ लाईन्स इन ईच स्टॅन्झा. पॉइंट 4, फिगर्स ऑफ स्पीच. अ टीनेजर्स प्रेयर युजेस अपॉस्ट्रोफी अँड अलिटरेशन. यू स्टार्ट डाईंग स्लोली प्रामुख्याने रिपिटेशन वापरते. ग्रेट. लेट्स डाइव इनटू क्वेश्चन 5. 5. What expression is repeated in the poem? How many times? Why do you think the poet emphasizes it? So 3 things to answer here. What expression is repeated? How many times? And why does the poet repeat it? The answer is the expression "if you do not" is repeated in the poem. It has been repeated 12 times. The poet emphasizes it because he wants to urge strongly to read the poem and stress the things that we should not do. He reminds us every time what we should avoid to do for living good life. चला, आता आपण प्रश्न 6 पाहूया. ही एक खूपच प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे. 6. Write the opposite of the following in the form of advice using different words and phrases. तर कवी आपल्याला काय करू नये हे सांगतो. आपलं काम आहे या नेगेटिव्ह आयडियाजना पॉझिटिव्ह ॲडवाईसमध्ये बदलणं. चला एक एक करून पाहूया. ए, यू डू नॉट ट्रॅव्हल. याचा विरुद्धार्थी सल्ला आहे यू शुड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. बी, यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ. द पॉझिटिव्ह ॲडवाईस फॉर दिस इज यू शुड अप्रिशिएट युअर सेल्फ. सी, यू किल युअर सेल्फ एस्टीम. द ऑपोजिट ॲडवाईस इज यू शुड कीप अप युअर सेल्फ एस्टीम. डी, यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. आपण काय करायला पाहिजे? डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. ई, यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स. द ॲडवाइस इज टू यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. एफ, यू डू नॉट चेंज युअर लाईफ. द ऑपोजिट इज यू शुड चेंज युअर लाईफ. अँड जी, यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क. And finally, the opposite is you should always be ready to take a risk. Now it's time for some creative writing. चला, आता आपण प्रश्न 7 पाहूया जो आपल्या आयुष्याबद्दल आहे. 7.
Go through the following steps and discuss in pairs about the facts mentioned in it. Write a paragraph using the points. Give another interesting title. The topic is Living a Better Life. एक चांगलं आयुष्य कसं जगावं यावर आपल्याला काही पॉइंट्स दिलेले आहेत. जसे की Get rid of one bad habit, avoid negative thoughts, trust yourself, be a lifelong learner, sharing and caring, and be humble. चला आता या पॉइंट्सचा वापर करून एक सुंदर पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक इंटरेस्टिंग टायटल सुद्धा द्यायचं आहे. लेट्स लुक ॲट द सॅम्पल आन्सर. टायटल मोल्ड युअर लिव्हिंग फॉर ब्राइटर लाईफ. पहिला भाग एव्हरीवन इन द वर्ल्ड क्रेव्स फॉर हॅपी लाईफ. या भागात लेखकाने एक सुंदर ओळख करून दिली आहे. दुसरा भाग वाईट सवयी आणि विचार. यू शुड गिव्ह अप ऑल युअर बॅड हॅबिट्स. नेव्हर अलाउ नेगेटिव्ह थॉट्स टू एंटर युअर माइंड. बी कॉन्फिडंट अँड ट्रस्ट युअर सेल्फ. इथे वाईट सवयी सोडण्याचं आणि पॉझिटिव्ह राहण्याचं महत्त्व सांगितलं आहे. तिसरा भाग शिकणे आणि अनुभव. यू मस्ट बी अ गुड लर्नर. एनरिच युअर माइंड अँड सोल बाय बिकमिंग अ लाईफलाँग लर्नर. आयुष्यभर शिकत राहण्याने आपलं आयुष्य कसं समृद्ध होतं हे इथे स्पष्ट केलं आहे. चौथा भाग शेअरिंग केअरिंग आणि आदर. शेअरिंग अँड केअरिंग आर टू व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ हॅपी लाईफ. बी हंबल टू एव्हरीवन. आणि शेवटी शेअरिंग केअरिंग, नम्रता आणि इतरांचा आदर करण्याचं महत्त्व सांगून एक पॉझिटिव्ह कन्क्लुजन काढलं आहे. एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी जशी मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन लागतो, तसेच आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मेहनतीने आणि प्रेमाने बनवतो. तुमचा अभ्यास सोपा व्हावा हीच आमची इच्छा असते. तुमचं एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्रिप्शन ही आमच्या या मेहनतीची पोचपावती आहे. त्यामुळे जर तुम्हाला आमची शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर कृपया आम्हाला पाठिंबा द्या. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. Let's move to question 8. This is a very personal and reflective question. 8. Complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. आपल्याला if I do this and I shall हे दोन कॉलम्स पूर्ण करायचे आहेत. Let's look at the completed table. If I travel, I shall widen my worldly knowledge and experience. If I read, I shall be wise and knowledgeable. If I change my bad habits, I shall lead a gentle and civilized life. If I play continuously on a mobile phone, I shall miss the pleasures of playing outdoor games. If I don't make friends, I shall live dull, tedious, solitary and secluded life. चला प्रश्न 9 पाहूया. 9th. Everyone needs inspiration to move ahead. What are those things? आपल्याला प्रेरणा कुठून मिळते? आपल्याला 5 गोष्टी लिहायच्या आहेत. The things that inspire us are A. Stories, B. Parent support, C. Dreams, D. Role model, E. Faith in your own diligence, F. Motivation. चला आता आपण प्रश्न 10 सोडवूया. This is a word web activity. 10th. Complete the web diagrams with words that go with their topics. आपल्याला 3 शब्दजाळी पूर्ण करायची आहे. First web, turbulent, म्हणजेच अशांत. Words are storm, sea waves, condition, weather, crowd. Second web, glistening, म्हणजेच चमकणारं. Words are eyes, hair, fish, wet streets, snow-capped mountains. Third web, sensible, म्हणजेच समंजस. Words are advice, person, dialogue, idea, deal. And we have completed all 3 webs. Question 11 is a beautiful activity. 11. Write about a day when you felt very happy. एक असा दिवस आठवा जेव्हा तुम्हाला खूप खूप आनंद झाला होता. दिलेल्या प्रश्नांच्या आधारे 100 शब्दांचा एक परिच्छेद लिहा. लेट्स लुक ॲट द सॅम्पल आन्सर. टायटल अ डे ऑफ ट्रायम्फ म्हणजे विजयाचा एक दिवस. पहिला परिच्छेद आय कॅन स्टील विविडली रिकॉल द शियर जॉय ऑफ फ्रायडे द 15th of September 2023. इथे लेखकाने दिवस, तारीख आणि इंटर स्कूल डिबेट कॉम्पिटिशन या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. दुसरा परिच्छेद
When the announcer finally declared my name as the winner, I couldn't stop smiling. Receiving the gleaming golden trophy felt surreal. इथे जिंकल्याचा आनंदी क्षण आणि सर्वांच्या प्रतिक्रिया वर्णन केले आहेत. तिसरा परिच्छेद. That evening, the feeling of accomplishment was immense. It was the validation that my hard work had paid off. शेवटी लेखकाने आनंदासोबतच अभिमान आणि कृतज्ञता या भावना व्यक्त केल्या आहेत. And now we are at the final question of our workshop. Question 12. 12. Use internet or any book to write 4 inspirational or motivational quotes related to the messages in the poem. आपल्याला कवितेच्या संदेशाशी संबंधित 4 इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल कोट्स शोधून लिहायचे आहेत. Let's look at the fantastic quotes given in the answer. If you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs. म्हणजे तुमचं स्वप्न तुम्हीच साकार करा. Variety is the spice of life. म्हणजे आयुष्यात नाविन्य खूप महत्त्वाचं आहे. A ship in a harbor is safe, but that is not what ships are built for. म्हणजे संकटांना सामोरे गेल्याशिवाय खरं आयुष्य नाही. And life begins at the end of your comfort zone. म्हणजे खरं आयुष्य तेव्हाच सुरू होतं जेव्हा तुम्ही तुमची सुरक्षित चौकट सोडता. तर मित्रांनो, हा होता यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप. आम्हाला आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं व्यवस्थित समजली असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन धड्यासोबत भेटूया. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.